स्वस्वरूपा विस्मरता तगमग होई जीवासी अनिवार जागे सावध जीवन होई मग तो विशुद्ध आचार स्मृती अपेक्षा यातुनी मुक्ती मिळोनी घडोत व्यवहार ब्रह्मानुभवा देती निसर्ग दत्ता तुम्हा नमस्कार. आपण असं ठिकाणी आलो होतो. त्यांच्या थोडा चरित्राचा भाग गेल्या वेळेला निसर्गदत्तांच्या पाहिलं. सांगावया गुज तुझे देवा, तेच आहे. परमेश्वर नक्की कशाने मिळतो म्हणजे भगवंताचं दर्शन अशा भाषेत कधी होतं, आत्मसाक्षात्कार कधी होतो, शांती कायम स्वरूपाची कधी लागते, आपल्याला पूर्ण समाधान कशावरही अवलंबून असलेलं कधी मिळतं. प्रत्येकाने आपापली भाषा वेगळी वापरली. तेव्हा भाषा वेगळी असली तरी मूळ त्यांना जो अनुभव आहे तो एकच आहे. मांडणी पद्धत, श्रोते समोरचे हे सगळं बदलले, वातावरण त्यानुसार त्यांची उदाहरणं त्यावेळेच्या परिस्थितीत त्यानुसार बदलली. पण मूळ जो त्यांना साधायचं होतं ते काय होतं याच्याकडे आपण गेल्या वेळेस बघत होतो. ते लाभण्यासाठी त्यांनी स्वतः ते गुरुमार्गानंच गेले. जरी त्यांनी स्वतःचा जो गुरुनी सांगितलं तो आत्मशोधच सांगितला. म्हणजे तू म्हणजे देह नव्हेस, तू म्हणजे स्वरूप आहेस हे लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे वाग, हे दोन गोष्टी सांगते. लक्षात ठेवायला एक वेळ किंवा सांगायला एक वेळ ठीक आहे, पण त्यांच्या गुरुनी जे सिद्धरामेश्वर महाराजांनी जे सांगितलं, जे भाऊसाहेब महाराजांच्याकडनं आणि या संबंध गुरुलिंग जंगम पंथातून आलं, सिद्ध पंथ म्हणतात तसं, त्या सिद्ध पंथातून जे आलं ते त्यांना जे ज्ञान दिलं ते एवढंच दिलं आणि एवढ्यावर त्यांनी काम केलं. तुम्ही हे काम कसं केलं किंवा कसं शक्य झालं ते त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलेला शब्द मी कधी विसरलो नाही आणि मी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यानुसार मी प्रत्यक्षात जगायचा प्रयत्न केला. तो शब्द मी माझा शब्द केला यात ते सांगितलेलं आहे. तो मी आपलासा केला शब्द, तो अंतरंगात इतका आपलासा केला की त्याचाच फक्त प्रतिध्वनी मला ऐकू येत असे. त्यांना का लवकर साधलं आणि इतरांना ही सगळी शोधाशोध किंवा इंडी का करावी लागते किंवा किती वर्ष का लागतात, तर त्याची उत्तरं त्याच्यातच आहेत. त्याच्याच दृष्टीने आज पुढे काही बघता आलं तर बघूया. तर हे जे आहे त्याच्यात ते का लांबणीवर पडतं ते गेल्या वेळेला आपण त्या वाक्यावर होतो. अवज्ञा आणि अश्रद्धा त्याच्यामुळे हे लांबणीवर पडतं असं एक आपण मोठं विधान बघितलं आहे. हे सगळं चर्चात्मक असल्यामुळं खरं सांगायचं तर ते तसं वाचणं, इंग्रजीतून म्हणा त्याचाच अनुवाद आहे मराठीतून म्हणा, कसंही वाचलं तर ते अधिक स्वच्छ मोकळं आहे, कोणालाही वाचायला येईल. त्यातले आज बघायचे एक दोन मुद्दे म्हणजे गेल्या मुद्द्याशी संबंधित असलेला एक शेवट राहिलेला मुद्दा असं, त्यांची संकटाकडे बघण्याची वृत्ती काय होती. त्यांनी एकदा बोलता बोलता असं सांगितलं होतं की असेल माझं भाग्य तर येतील संकट. असं म्हणणार कोणी आपल्याला भेटणारं म्हणजे पारकुंतीपर्यंत जावं लागेल, तर तसं नाही. असेल माझं भाग्य तर येतील संकट. याचा अर्थ संकटाचा आणि भाग्याचा अत्यंत निकटचा संबंध असला पाहिजे एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. फक्त आपल्याला तो बरोबर विरुद्ध वाटतो. इथे मार्गात काय होतं की ते पूर्वेला जा म्हणतात आणि आम्ही पश्चिमेला जातो. ह्याचं कारण काय आणि चुकीचं आपल्याला आकलन असल्यामुळं त्यांनी सांगितलं आहे का आकलनाच्या चुका असतात. त्यामुळे पूर्वेला जा म्हटलेलं मनुष्य पश्चिम ही पूर्व समजून तिकडे जात राहतो आणि त्यामुळं त्याचं जे आत्तापासून भगवंतापर्यंतचं अंतर आहे ते आणखीन वाढत जातं. वास्तविक अंतर कमी कमी होत जायला पाहिजे. जसं नामाला बदल्यावर जास्त विचार मनात यायला लागतात वगैरे लोक सांगतात, तर तसं हे होतं काहीतरी की त्याच्यानंतर हे उलटा प्रवास होतो. तर त्याचं व्यवस्थित आकलन न झाल्यामुळं असेल माझं भाग्य येतील संकट. ह्या प्रत्येक संकटामध्ये त्यांना काहीतरी अजून भगवंताकडे जवळ जाण्याचा मार्ग सापडत असला पाहिजे एवढं नक्की. आपल्याला एक नक्की माहिती आहे की ठेच लागल्यावर मनुष्य आई म्हणतो, एरवी त्याला दिवसभरात आईची आठवण असते की नाही माहिती नाही. ठेच किती महिन्यांनी लागते ही माहिती नाही. तितके महिने तो आईपासून मनाने त्या अर्थाने स्मरणाने दूर असतो. मग आता एक ठेच लागल्यावर जर माणसाला आईच्या एवढं जवळ जाता येत असेल
त्या क्षणी त्या शब्दाने सुद्धा ते काहीतरी जागृत होत असेल, तो ऋणानुबंध किंवा ते स्मरण त्याला येत असेल, तर असेल माझे भाग्य. येथील संकटे हे कुठल्याही पातळीवर खरं आहे असं समजायला काही हरकत नाही. आपण त्या अर्थाने ते घेऊ. तर ते एक त्याच्यातलं माझ्या गेल्या वेळेला आपल्याला सांगायचं राहिलं, तर ते एक असावं, बरोबर आपल्या डोळ्यासमोर ते असावं. आणि त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींच्यामध्ये जे त्यांचं खरं म्हणणं आहे त्याच्याविषयी बराच उहापोह झालेला आहे. लोकांनाही अनेक प्रकारच्या शंका त्याबद्दल असतात, लोक विचारित असतात. तर त्यांनी त्यांचं एक म्हणणं आहे की माणसाचा प्रश्न स्वाभाविकपणे असतो की त्यांनी 2 प्रश्न समोर ठेवले. एक, निसर्ग एवढं मोठं नुकसान करतो, लाखो जीवांना निसर्ग मारित असतो. हे आपण मोठमोठे उत्पाद पाहतो, तसेच पद्धतीने होतं. तर त्याने विचारणाऱ्याचं म्हणणं असं आहे की यात काही मला मोठा अनर्थ किंवा रहस्य, असं काही क्रूरता असं वाटत नाही. पण मानवनिर्मित दुःख, संहार आणि नाश ह्यांना मी मात्र घाबरतो. हे असं का होतं हे मला कळत नाही. आणि मानवाच्या कृती ज्या आहेत ते त्याच्या मनाचा हलकेपणा, नीचपणा, वेडेपणा, त्याला काय अनुवाद करायचं असं म्हणा, ते दाखवतात. निसर्गाच्या कृतीमध्ये क्रूरता नसते. निसर्गाची त्या जी काही नाश आहे त्यातसुद्धा त्याची एक भव्यता असते. त्याची एक स्वतःचा तुम्हाला त्याच्यातला एक मोठा काहीतरी मोठ्या प्रमाणावरचा एखादा प्लॅन त्याचा, तर त्याची एक काहीतरी योजना अशी आपल्या लक्षात येते. निसर्ग ज्या वेळेला असं काहीतरी करतो त्यावेळेला तो त्याचं संतुलन करत असेल, काय करत असेल, आपली तेवढी विशाल दृष्टी असेल तर आपल्याला ती कळू शकेल. तर मग त्यांना म्हटलं आहे की त्यांनी जरी निसर्गाचं असं असलं तरी तुम्हाला जे मानवी कृतींचे आणि नाश याच्याविषयी जे सारखं अस्वस्थता आहे, मानवाला तशी अस्वस्थता आहेच कुठेही गेलं तरी. ही जी माणसं आत्ता जी भेटायला आलेली आहेत ही 2 महत्त्वाच्या देशातून, एक इंग्लंडमधून आला, एक अमेरिकेतून आले. तेव्हा सुरुवातीलाच त्यांनी जी ओळख करून दिली ती तशी आहे. त्यांनी लिहिले की आम्ही ज्या जगात जन्मलो ते जग आता उद्ध्वस्त होतो आहे. आता ही ती स्थिती अजून एक 25-30 वर्षांनी आणखीन आत्ता झाली आणि ह्याच्यापेक्षा पुढे होईल. तर त्यांचं म्हणणं की याचं मूळ कारण काय असावं असं आपल्या मते. तेव्हा त्यावर निसर्गदत्त असं म्हणाले की मानवाची समस्या ही त्याच्या बुद्धीच्या गैरवापरात आहे. बुद्धी नाही असं नाही, वापर काय. जर मनुष्याने बुद्धीचा यथार्थ उपयोग केला तर मनुष्याला निसर्गाचं आणि सत्यतेचं म्हणजे खऱ्या अर्थाने परमेश्वराचं समग्र भांडार खुलं आहे. फक्त बुद्धीचा वापराचा प्रश्न आहे. तर थोडंसं बुद्धीचा वापर म्हटल्यानंतर आत बघायला पाहिजे. आपण बुद्धीचा वापर बाहेर करतो आहोत, आत फारसा करीत नाही. आत बुद्धीचा वापर करणारे किती लोक असतील, बुद्धीचा वापर करून जगात त्यावर स्वभाव करतील ही गोष्ट वेगळी. पण त्या बुद्धीने आत शोधलेले किती लोक असतील, तेव्हा वापरात काहीतरी गडबड आहे. एक तर तिची दिशा चुकते आहे, म्हणजे गैरवापर याचाच अर्थ दिशा चुकते आहे आणि चुकीच्या दिशेनं ती काम करते किंवा चुकीच्या गोष्टी मागे घेऊन काम करते. तर हा मग आता प्रश्न हाही आला की मग योग्य काय वापर असणार आहे त्याचा. काहीतरी जर अयोग्य आहे, चुकीचं आहे, गैरवापर आहे, तर मग योग्य वापर काय आहे. तर त्याने ते कशामुळे होतं हा पण प्रश्न आहे. की मला माझ्या बुद्धीचा चांगलाच वापर करावा असं वाटतं. असं कोण आहे की जो उठला आणि म्हणलं माझ्या बुद्धीचा मी आता गैरवापर करेन, असं नाही. ते काही फॅनेटिक्स आहेत, ते सोडून द्या, जगामध्ये आहेत ते, पण ते सोडून द्यायचे, ते अपवाद बनून असतात. पण सर्वसामान्य मनुष्य बुद्धीचा चांगला वापर करण्यासाठीच बाहेर पडतो. मग त्याचं असं का होतं किंवा हा गैरवापर का होतो. त्याने 2 मोठी कारणं दिलीत ती आपल्या लक्षात ठेवायला हरकत नाही. एक माणसाच्या मनामध्ये सतत वावरणारी भीती आणि दुसरं त्याला लागलेला हव्यास. अत्यंत मुद्द्याच्या 2 गोष्टी आहेत की ह्या हवेपणामुळं, महाराज त्याला हवेपण म्हणाले, हव्यास म्हणाले. तेव्हा ह्या हव्यासामुळं बुद्धीचा गैरवापर होतो. कारण हव्यासामुळंच मनुष्याने सगळं भांडार गोळा केलेलं आहे की जे त्याच्याच अंगावर येतं शेवटी, आणि भयापोटी पण केलेलं आहे. असं होईल का, तसं होईल का, तसं होईल का. प्रतिष्ठेची गरज माणसाला का आहे, पदाची गरज का आहे, पैशाची गरज का आहे, वस्त्रप्रवरणाची किंवा आणखीन बाहेरच्या ज्या म्हणजे ज्या उंची गोष्टी आहेत त्याची गरज का आहे. तर त्याच्यामागे त्याचं एक सूक्ष्म भय आहे की आपल्याला कोणी ओळखणार नाही.
कृष्णमूर्ती बरोबर तिकडे त्या बाजूला तेच सांगतात. हे रमण म्हणाले, ते म्हणाले, ते म्हणाले, ते हेच म्हणाले खरं सांगायचं तर, की मॅन विदाउट ए पोझिशन विल बी किक्ड अराउंड असं वाटलं. मॅन विदाउट प्रेस्टिज विल बी किक्ड अराउंड. कशाने तरी तो समृद्ध असायला पाहिजे असं त्याला वाटतं. हा समृद्धी खरी नव्हे. झाडेही समृद्ध असतात, पण त्याच्यासाठी त्यांचे वेगळे प्रयत्न चालू आहेत नाहीत. निसर्गाने ज्याच्या पद्धतीनं त्यांना जेवढी मर्यादा ज्या पद्धतीनं वाव दिलेले आहे तसं तसं ते वाढत जातात. तसं आपल्याला नैसर्गिकतेनं सहजतेनं वाढता येतं. पण अनैसर्गिकरित्या वाढणं म्हणजेच एक बाजूला हव्यास आणि वाढायची इच्छा असणं म्हणजे भय. ती कशातून निर्माण झाली की समजा मला काही प्रतिष्ठा नसेल किंवा काही माझ्याजवळ पैसा नसेल, काय सौंदर्य नसेल, काय नसेल ते काय जे काय त्याला आपल्याला मान आहे असं वाटतं, ते जर माझ्याजवळ नसेल तर मला जग किंमत देणार नाही असं वाटतं. ते म्हणतात ज्या जगाला मुळातच किंमत नाही त्याच्याकडनं तुम्ही किंमत मिळवण्याची अपेक्षा काय करणार नाही खरं सांगायचं. जे तुमच्या वाचून अस्तित्वात आहे, तुमच्या वाचून अस्तित्वात पुढेही राहणार आहे, तर त्याच्या भयापोटी तुम्ही काही करू नका. ते तुमचंच प्रतिबिंब आहे. त्यामुळं हे जरी कसंही असलं तरी त्याचा गैरवापर ह्या मूळ भय आणि हव्यासामुळे होतो. आणि मग प्रश्न हाही आहे की त्याचा योग्य उपयोग काय करावा. म्हणजे जर मला जसं भयापोटी मी काही करू नये, जसं मी हव्यासापोटी काही करू नये, तर तसं नक्की मी मग काय करावं. तर त्यांच्या दृष्टीनं सुयोग्य उपयोग हे शब्द वाचले तरी त्याच्या पुढचा सर्वात शेवटचा शब्द महत्त्वाचा आहे की प्रेम आहे, जीवन समजून घेणं आहे, खऱ्या प्रेमाचा अर्थ समजून घेणं आहे किंवा ते पाहणं आहे, सत्य आहे, सौंदर्य आहे. हे सगळं यांच्याबद्दलचा जो सेवाभाव आहे त्यात बुद्धीचा वापर आहे. ह्यात वापर नाही. हे मनुष्य करतो, त्याच्या व्यवहाराला ती माहिती आहे, प्रेम माहिती आहे, त्याला जीवन माहिती आहे असं मी काय म्हणत नाही, पण जीवनाविषयी त्याला जिज्ञासा असेल, सत्याविषयी असेल, सौंदर्याविषयी असेल, सगळं असेल, पण त्याच्याविषयी त्याचा सेवाभाव नाही. कारण ह्या गोष्टीच मुळात दैवी आहेत. त्या दैवी गोष्टींच्याबद्दल मी सेवाभावच बाळगू शकतो. तर सेवाभावासाठी माझी बुद्धी वापरता येईल का, हे सगळं निसर्गाने मांडूनच ठेवलेलं आहे. एक समजा झाडं निसर्ग काय आहे त्यातही केवढं माणसं निसर्ग सौंदर्यासाठी कुठे कुठे जातात, किती पैसा खर्च करतात, होय की जाऊन तिथे निसर्ग सौंदर्य पाहायचं म्हणून. तर आता निसर्ग सौंदर्य पाहायचं बरोबर आहे, पण माझा काही सेवाभाव त्याबद्दल आहे का. मी माझ्या रिकाम्या बाटल्या पाण्याच्या टाकून येतो आणि काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी टाकून येतो, तर हे त्याची सेवा झाली का मी तिथलं काही उचलून स्वच्छ करून आलो किंवा काही त्याची सेवा करून आलो. जिथं गरज असेल, जिथं आवश्यकता असेल, आपल्याला माहिती आहे कशा गोष्टी असतात तिथे गरज असते. परवा आपला गुरुवारी विषय झाला तसं त्या मंदिरांची सेवा करण्याची गरज आहे अशी परिस्थिती आहे, तर ते मी करतो का. तर याच्याविषयीचा जो सेवाभाव आहे, आपल्याला या गोष्टींचा उपयोग करायचा माहिती आहे, जीवनाचा उपयोग माहिती आहे, पण जीवनाची सेवा माहीत नाही असं त्यांना म्हणायचं. हे मनुष्य जीवन नावाचं जे जीवन आहे हे सुद्धा एक आपल्याला अधिक परिचित जीवन. बाहेर जे जीवन आहे ते पशुजीवन आहे, प्राणी जीवन आहे, सगळं असे वेगवेगळ्या जीवसृष्टीतलं जीवन आहे. आणि जे आपल्याला थोडंसं कळत नाही अशा स्वरूपाचं पण जे जीवन आहे ते सगळं सृष्टीतलं जीवन आहे. ते जीवन मला उपयोगाला कसं आणायचं याच्यात माझी बुद्धी अडकलेली आहे, तिच्या सेवेत अडकलेली नाही. झाडाची सेवा करावी म्हणून कोणी आंब्याचं झाड लावलं नाही. आंब्याची जात कोणती आहे इथपासून ते मला कधी मिळणार याच्यासाठी लावलेलं आहे. आपण फरक लक्षात घेतला तर त्यांना काय म्हणायचे सेवाभाव म्हणजे एखाद्या उदाहरणावर सुद्धा लक्षात येईल. ते लावले का लावले तर मला एक उत्तम जातीच्या फळाची सेवा करायची आहे, ती आज ना उद्या यावं आणि भले कोणी वानर येऊ देत त्यांना उपयोगी पडावं. कशानं का उपयोगी पडेना, कोणी जाणारा येणारा कोणी प्रवासी आहे तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून कोणी चिकू लावले, आंबे लावले, पेरू लावले, आंबकं लावले, असं कुठं आपल्याला आढळतं का. म्हणजे ते आहे जीवन, पण त्याच्या सेवेसाठी मी तो नाही आहे माझ्याकडे. माझी बुद्धी त्याच कामाला लागलेली नाही, त्याचं मला काय मिळेल ह्याच्यासाठी कामाला लागली आहे आणि मला काय मिळेल ह्याला काय अंतच नाही. कारण ती मनाचं भांडं बागे सांगितलं तसं त्याला तळच नाही आहे मुळात, त्यामुळे ते कधी भरतच नाही. तळ नसलेल्या घागरीमध्ये पाणी ओतल्यासारखं आहे. तळ नसलेला अंडा आहे, घागरीने जरी पाणी ओतलं तरी कधी भरण्याची शक्यता नाही. तशी मनाची अवस्था आहे. सेवेकडे लावलं की आनंद सुरू झाला लगेच. तुम्ही झाडाला पाणी घाला, टवटवी तुम्हाला आलेली दिसेल, तिथंच तुम्हाला आनंद मिळेल. आता ही बुद्धी झाडाला पाणी घालण्यात त्याला जीवन मिळावं आणि ते फुलावं याच्यासाठी वापरणं वेगळं, आणि ते मला जे मिळायचं ते फळ मिळणार का नाही म्हणून मग ते जातं का नाही, दुसरं याचं आहे का, या प्रकारचं आहे का, त्या प्रकारचं आहे का, यांनी नेलं का त्यांनी नेलं का, ही जी काळजी वाटते ती हे निसर्गाच्या वापरामुळे काळजी वाटते.
आणि एरवीच्यामुळे काळजी नाही वाटत, एरवीच्यामुळे छान आलं असं वाटतं, कमी आलं असेल तर कदाचित परमेश्वराची इच्छा तशी नसेल म्हणून तसं आलं असेल असं वाटेल. हे जे प्रकार आहेत हे कशातून आले तर मूळ सेवाभावात. ही बुद्धीचा सुयोग्य उपयोग या सगळ्या गोष्टींची सेवा करण्याबद्दल. आता ह्याच्यावर त्यांचं म्हणणं हे तुमचं ठीक आहे म्हणणं, पण हे तर पादर्शवाद झाला नुसता. आम्हाला जग जर सुधारायचं आहे, ते अधिक चांगलं करायचं आहे, तर ह्याची आम्हाला गरज आहे, ही गोष्ट खूप खरी आहे. पण हे सगळं माणसांच्या बद्दलचं प्रेम अमकं तमकं हे कुठं व्यवहाराचं सगळ्या व्यवहारात कुठे बसतं, ही मोठ्या चैनी आहेत, हे प्रत्यक्षात उतारणारी गोष्ट नाही असं त्यांचं म्हणणं. त्यावर महाराज असं म्हणतात की ते अनंत काळापर्यंत तुम्ही जरी हे सत्य, प्रेम, बुद्धी वगैरे, शुभेच्छा वगैरे आत्ता जे काय सांगितलं या सगळ्या त्यांच्या सेवा वगैरे यांचा शोध जर दुसरीकडे घेत असाल तर तो न संपणारा शोध आहे आणि तो व्यर्थ जाईल. दुसरीकडे तो शोध घेऊ नका. सेवेची भावना दुसरीकडे जाऊन कुठे कुठे सेवा करतात त्याचं बघायचं कारण नाही. सेवाकाराची वृत्ती माझ्यात आहे की नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे तो शोध तुम्हाला स्वतःच घ्यावा लागेल. ते तुम्ही स्वतःच्या ठिकाणी शोध घेतला आणि स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. हा त्यांच्या दृष्टीनं ते म्हणतात हे तुम्ही त्याला क्रूड काय कसं म्हणायचं तसं क्रूड रिॲलिटी म्हणा, स्टार क्लिअरिटी म्हणा, काही म्हणा, ती तशी आहे. तेव्हा माझा शोध जर खरा बुद्धीचा योग्य वापर करायचा असेल पुढे कळायचंही असेल आणि करायचंही असेल तर माझ्या स्वतःच शोध घेतला पाहिजे की माझी कृती कशापोटी घडते आहे. तो भयापोटी आहे, हव्यासापोटी आहे, सेवेची आहे का माझ्या वापरासाठी आहे याच्यावरती अवलंबून आहे. हे तुम्ही शोधून काढा. कारण बाहेर तुम्हाला जे काही दिसतं आहे, जे ते सुधारण्यासाठी विचारण्यासाठी यांच्याकडे आलेले आहे, ते जे बाहेर दिसतं आहे ते चित्र चांगलं नाही हे आपल्यालाही माहिती आहे. ते सर्वसामान्य सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांनी त्याचं उदाहरण देताना एक सोपं सांगितलं आहे, तेवढं लक्षात ठेवलं तरी चालेल की चेहरा बदलल्याशिवाय तुमचं प्रतिबिंब बदलत नाही. तेव्हा उगाच प्रतिबिंबाच्या शोधात पडू नका किंवा त्याच्यात काही बदल करायला जाऊ नका, कारण तुम्ही बदलणार नाही तोपर्यंत प्रतिबिंब बदलणार नाही. तेव्हा जग हे तुमचंच प्रतिबिंब आहे. आज जे हव्यास आहेत आपल्याला दुसऱ्याचा हव्यास दिसतो, दुसरा किती स्वार्थी आहे ते दिसतं की नाही, किती आपमतलबी माणसं आहेत असं आपण म्हणतो, किती स्वार्थी आहेत, किती स्वतःपुरतं पाहणारी आहेत. म्हणजे हे सगळं मी आहे साध्या भाषेत. मी जर स्वतःपुरतं पाहत असेल ना तर असं मनुष्य मला काही भेटणार नाही स्वतःपुरतं पाहणार आहे, कारण मी स्वतःपुरतं पाहतच नाही. त्यामुळे तो विचारच येऊ शकत नाही पुढे. ते पुढे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे एक बदल किंवा शोध जर घ्यायचा असेल तर शोध घ्यायचा आहे तर हे प्रतिबिंब आहे. उगाच प्रतिबिंबाला दोष देऊ नका. स्वतःकडे लक्ष पुरवा आणि मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःला सुधारा. तुम्हाला जे भौतिक जग दिसतं ते सुद्धा आपोआप सुधारेल. आणि त्या ज्या काही तथाकथित आर्थिक, सामाजिक वगैरे ज्या सुधारणा आपल्याला वाटत आहेत, सगळ्या राजकीय वगैरे सगळ्या, त्याच्याबद्दल जे काय तुम्ही बोलत असता, आत्ता बोलता आहात वगैरे, त्यांच्याकडे आल्यानंतर काही चर्चा झाली त्याच्यात ते बरंच बोललेत त्याच्याबद्दल, त्या सुधारणा राहू द्या. जे इकडे रमण म्हणाले, पुन्हा ते बरोबर सगळ्यांच्या लिंक तशाच आहेत. रमण म्हणाले तसंच आहे ते की त्या जे काय बद्दल तुम्ही बोलत असता त्या सुधारणा राहू द्या. अगोदर सुधारणा करणाऱ्यांच्याकडे लक्ष पुरवा. त्याची गरज जास्त आहे. आज सगळं बघा, जे सुधारणावादी माणसं आहेत त्या माणसांच्याकडे आधी लक्ष देण्याची गरज आहे पहिली गोष्ट. तेव्हा सुधारणा करणाऱ्यांच्याकडे लक्ष पुरवा आणि त्यांच्या स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे अशा तऱ्हेची मूर्ख, आधाशी, निष्ठुर असणारी माणसं ही चांगलं जग कसं निर्माण करू शकतील, ती करूच शकणार नाही. कारण आज जे नाही ते तुम्हाला यावेळी येणारच नाही. ते काय म्हणाले की असं सगळं जर बदलायचं जग असेल आणि अशा पद्धतीनं मी बदलायचं, मग सगळ्यांनी बदलायचं, मग सगळे बदलल्यावर हे सुधारणार, म्हणजे थोडक्यात होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? कारण याचा अर्थ शेवटी असाच होईल. ते म्हणाले मी तसं म्हटलेलं नाही, प्रत्येकजण बदलल्याखेरीज असं म्हणत नाही मी एवढंच म्हणलेलं आहे फक्त की तुमच्यात बदल घडवल्याशिवाय तुम्ही जग बदलू शकत नाही. स्वतःत बदल घडवल्याशिवाय जगात बदल घडणार नाही, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. अजूनही जगात जर बदल दिसत नसेल तर माझ्यात अजून बदल झालेला नाही एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. आता माझ्यात बदल घडवण्याची काही एक मर्यादा असेल, ती येईल, समजा ती आली, आपण अगदी मनापासून प्रयत्न केले आणि स्वतःला बदलवण्याची आपण प्रयत्न केले, त्याला यश आलं, तिथपर्यंत आपण आलो, तर दुसऱ्यात बदल घडवण्याची जरूर नाही असं म्हणलंही नाही मी. आणि ते त्यांचं म्हणणं की ही जरूरही नाही आणि ते शक्यही नाही आहे, ही एक पुष्टी महत्त्वाची आहे. दुसऱ्यात घडवण्याची जी एक कल्पना आहे
ती कल्पनाच आहे. ती गोष्ट प्रत्यक्षात शक्य होणार नाही. आपण हजारो वर्षांचा इतिहास पाहिला तरी त्याला पुरेसे उत्तर त्याच्यात आहे. पण ते शक्य नसलं तरी स्वतःत बदलण्याची शक्यता नक्की आहे. त्यामुळे जे नक्की आहे तेच करावं. जे कधी घडलं नाही आणि जे होण्याची शक्यता नाही ते करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा हे अधिक चांगलं. आणि तुम्ही स्वतःला बदलू शकता. आणि मग तुम्हाला असं आढळेल, जर तुम्ही स्वतःला बदललं तर तुम्हाला असं आढळेल ती इतर कुठल्या बदलाची गरज नाही. आता हे तिथं गेल्यावरच कळेल. मी जर इथं म्हटलं की पायथ्याशी बसून वर बसल्यावर घर एवढं एवढं दिसतं, तर तेवढं दिसतं म्हणून काय सांगून उपयोग नाही. त्याच्यासाठी डोंगर चढून वर जावं, खाली बघावं की घर एवढंच असतं. आणि ते तेवढं दिसायला तिथंपर्यंत जायला गेले तेव्हा हा अनुभव होईल. कारण शेवटी हा अनुभवाचा पर्यंत सुरू झाला. तेव्हा तुम्हाला असं आढळेल की इतर कुठल्याही बदलाची आपल्याला त्या अर्थाने गरज नाही. खऱ्या बदलाची जी गरज आहे आणि ती जर टाळायची असेल तर माणसं मग हे बदल करीत असतात. हे पण आहे तो त्या बदलाला समोर जायला नको. ओके, म्हणून हे बाकीच्या बदलांकडे लक्ष दिलं म्हणजे आपल्याला काम पण मिळतं, काही करत असल्याचं एक समाधान मिळतं आणि अनेक वेळेला पुरस्कार वगैरे ह्या गोष्टी पण मिळतात. त्याच्यातून जगही या जगाला अशाच गोष्टीची गरज असते. आणि त्यांनाही पुरस्कार दिल्याबद्दल जसा पुरस्कार देणाऱ्याचा फोटो येतो, देणाऱ्याचा पण येतो. मग त्यामुळे त्याच्यात जे काय मिळवायचं ते वेगळंच असतं, त्यामुळे ते मिळतं. पण त्यात सुधारण्याचा प्रश्न येत नाही, सुधारण्याचा प्रश्न वेगळाच आहे. त्यामुळे त्यांनी मूळ जे सांगितलेले प्रश्न आहेत ते असे आहेत. तर हे करायचं जर ठरवलं तर स्वतःची दृष्टी नीट सुधारा. आपल्याला तीव्र गैरसमजांचा आजार जडला आहे. इतकंच सांगणं कोण नाही बाबा. तीव्र गैरसमज आहेत आपले स्वतःबद्दलचे म्हणा, जगाबद्दलचे म्हणा, तीव्र गैरसमज आहेत. तर तुमचं मन निर्मळ करा, जीवन हृदय शुद्ध करा, पवित्र करा. हाच जग बदलण्याचा त्यातल्या त्यात त्वरित मार्ग. तुम्हाला जर बदलायचं असेल तर हे शुद्ध आणि निर्मळ करा. तुमच्या लक्षात येईल की होऊ शकतं. त्यांचं म्हणणं असं की असे संत ज्यांनी स्वतःला बदललं, द्रष्टे, ऋषी, अमुक तमुक हे सगळे होऊन गेले. आम्ही इथे आल्यावर हे ऐकतो सगळं होऊन गेलेले आहेत. तर त्यांनी काही माझं जग बदललेलं नाही इतकं असून सुद्धा. तर ते आले ते गेले, त्यांनी बदल. त्या महाराज असं म्हणतायत की तसं करणं त्यांना कसं शक्य व्हावं. कारण तुमचं जग हे त्यांचं जग नाही आहे. त्यांचं जग त्यांनी बदललेलं आहे. तुमचं जग आहे, मग आमचं जग काय आहे तर ते बघायला पाहिजे. त्याचं म्हणणं असं आहे की तुमचं जे जग आहे ते भावना, कल्पना, अनेक प्रकारची आकर्षणं, प्रत्याकर्षणं त्याच्या श्रेणी, मूल्य, हेतू, वेगळ्या प्रेरणा यांचं जग आहे. आणि त्या प्रेरणासुद्धा धड नाही आहेत, अल्प आहेत. अशा स्थिर प्रेरणाही नाहीत. आज आपल्याला नाही का वाटत हे आज बरं वाटलं, उद्या ते काय बरं वाटत नाही. ती वस्त्र असो, माणूस असो, परिस्थिती असो, घर असो, काय असो, बघा आपापल्या प्रेरणा स्थिर आहेत का बदलणाऱ्या आहेत. तर ह्या सतत बदलत असतात, त्या स्थिरही नाहीत. आणि ज्या अर्थाने हे जग आपलं बनतं, म्हणजे आपल्यापुरतं विचार करू क्षणभर, आपलं जे बनतं ते भावना, कल्पना, वेगवेगळे आकर्षण यांनी बनलेले. आणि हे जर एकदा लक्षात आलं तर आपल्या हेही लक्षात येईल की हे जग सर्वस्वी मानसिक जग आहे. त्यांनी स्वच्छ म्हणलं आहे की आपलं जग जे ज्या जगात आपण हे विचार करतो आहोत ते सगळं मानसिक स्वरूपाचं जग आहे. आणि खरं सांगायचं तर जीवशास्त्रदृष्ट्या किंवा जैविक, अगदी जैविक प्रेरणा किंवा जैविकदृष्ट्या आमच्या गरजा अत्यंत अल्प असतात. हे अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपल्या जैविक गरजा अत्यंत अल्प असतात. आमच्या समस्या खरोखर निराळ्या श्रेणीच्या आहेत. त्या ह्या भौतिकातल्या समस्या नाही आहेत. आमच्या समस्या ह्या मानसिक जे आहेत त्याच्यातल्या आहेत. जीवशास्त्रदृष्ट्या आपल्या ज्या साध्या गरजा आहेत त्या गरजा आहेत आणि त्या अतिशय अल्प असतात. आणि ह्या ज्या मानसिक गरजा आहेत त्या मात्र प्रचंड असतात. त्याला कुठे हेच नाही, काही धडबंद नाही आहे, एवढ्या त्या आहेत. तर त्या निराळ्या श्रेणीच्या आहेत. तेव्हा आपल्या ज्या गरजा निर्माण होतात त्या इच्छेमुळे निर्माण होतात, मग अशी म्हटलं तसं भयामुळे, भीतीमुळे निर्माण होतात. आणि चुकीच्या काही कल्पना मनामध्ये आहेत त्याच्यामुळे निर्माण होतात. तर त्या समस्या, म्हणून जे म्हटलं गैरसमजाचा मोठा एक आधार झालेला आहे. तर आपल्या कल्पना नीट सुधारून घेणं, तर तिथे जाऊन त्याचा शोध घेणं हे आपलं काम आहे. तर ह्या जर समस्या मनाच्याच पातळीवर निर्माण झालेल्या आहेत तर त्या मनाच्याच पातळीवरच सोडवता येतात. तर त्या पातळीवर राहून सोडवायचा प्रयत्न करा. आपल्या लक्षात येईल की बरंचसं दुःख निदान आपलं कमी झालेलं आहे. आता त्या प्रमाणात आजूबाजूंचं होतंच. जसं आपल्या स्वास्थ्याचं असतं, आपण शांत असलो, स्वास्थ्य असलो, स्वस्थ असलो तर गोष्टीतही चांगल्या तऱ्हेनं लक्ष घालू शकतो, बाकीच्यांची काळजी व्यवस्थित घेऊ शकतो. पण त्यासाठी आपण मनाने स्वस्थ लागतो. आपण मनाने अस्वस्थ असलो की दुसऱ्यांना नसलेले सुद्धा अस्वस्थ आपण निर्माण करू शकतो. ते एवढं सगळं आहे. तर ते त्यासाठी
आपल्या मनाला एका अर्थानं आपल्याला जिंकायला पाहिजे. जिंकणंच शब्द वापरला आहे त्यांनी. आणि महाराज म्हणले तसंच आहे ते की जावे मनापलीकडे तसं आहे. तर ते मनाच्या पलीकडे जावं लागेल. आता हे ओलांडायला अवघड आहे की म्हणले मनाच्या पलीकडे जाणं म्हणजे काय आणि ते शक्य आहे का माणसाला? शक्य आहे. एवढं आपण लक्षात ठेवावं की ते शक्य आहे. कशा अर्थाने? ते म्हणजे तुम्ही देहाच्या पलीकडे गेला नाही आहेत काय? आता इतका कोण विचारच करत नाही मुळामध्ये. आधी देहाचा कोण विचार करतो? तो वापरातच गुंतलेला आहे त्याचा वेगळा विचार करण्याची काही त्याच्या कुठे कल्पना येतच नाही समोर. ती त्याच्या धड्यात कुठल्या नाही, काही शिक्षणात पद्धतीत नाही आमकडे. तेव्हा देहाच्या पलीकडे तुम्ही गेला नाही आहे का? तर गेलेले आहात. तुम्ही त्याने विचारलं आहे की तुमच्या ज्या पचनक्रिया आहेत, तुमच्या ज्या रक्ताभिसरणाच्या क्रिया आहेत, उत्सर्जनाच्या क्रिया आहेत, यांचा लक्षपूर्वक तुम्ही पाठपुरावा अजिबात करीत नाही. त्या क्रिया स्वयंचलित झाल्या आहेत. याचा अर्थ शरीराच्या क्रिया तुम्ही ओलांडल्या. निसर्गानं ओलांडलेल्याच आहेत, त्या निसर्गानं ओलांडून दिल्या आहेत. आता हे जसं ते स्वयंचलित झाल्यामुळं त्या मनाचं लक्ष वेधून घेत नाहीत. शरीराच्या ह्या कुठल्याही क्रिया आपलं लक्ष वेधून घेत नाहीत. तसंच मनाचं कार्य जर समजा निर्दोषपणे चाललं तर तसं ते मनाच्या पातळीवर सुद्धा तुम्हाला ओलांडता येईल. जसं ह्या क्रिया ओलांडता आल्यात, आपण त्याला प्रतिक्षिप्त वगैरे म्हणतो, प्रत्यक्षात ते नैसर्गिकरित्या किंवा माणसाच्या प्रयत्नाने तो पलीकडे जातो. तसा तो मनाच्या पलीकडे पण जाऊ शकतो. मनाचं कार्य निर्दोषपणे चाललं की त्याला ओलांडण्यासारखं होतं. आता ते निर्दोषपणे चालत नाही, याला इच्छा, भीती आणि हे सगळ्या चुकीच्या कल्पना ह्याचं कारण आहे. आता अनेक वेळेला हे मनाचं किंवा देहाची जाणीव केव्हा होते? तर ज्या वेळेला कार्यात बिघाड असतो. ह्या कुठल्याही कार्यात बिघाड येऊ दे. एरवी माणसाला रोज मला पोट आहे वगैरे तो काही म्हणत नाही, पण दुखायला लागलं की पोट आहे याची जाणीव होते. एरवी त्याला त्या पोटाची जाणीवसुद्धा नाही. काही या क्रियांच्या विषयी तो विचार करीत नाही. आता मी अन्न खाल्लं, आता पचायला सुरुवात झाली, माझं त्याच्यावर लक्ष आहे, कुठेपर्यंत गेलं आहे का आहे नाही. अत्यंत निर्दोषपणे ते चालू असल्यामुळे त्याच्याकडे लक्षसुद्धा जात नाही. पण घास गिळायला जर अडचण यायला लागली तर माणसाला सगळ्या जाणीवा सगळी तिकडे वळेल, एवढं त्याची अडचण येते. म्हणजे हे याचं उत्तर निर्दोषपणे ते चालण्यात आणि त्या क्रिया ओलांडण्यातच आहे. तर त्या निर्दोषपणे चालाव्या, त्या चालल्या म्हणजे मग त्या चालल्या नाहीत तर काय होतं? तर वेदना आणि दुःख, ह्या दोन गोष्टी माणसाच्या वाटायला नेहमी येतात. ह्याच्या बाबतीतल्याही वेदना माहिती आहेत, दुःखही माहिती आहेत. तर ह्या दुःख ही देह आणि मन काय होतं? म्हणून ते त्या अर्थाने देह आणि मन, मग आपल्या गेल्या वेळेला त्याचा एक उल्लेख केला होता. तर हे ज्या वेळेला अशा तऱ्हेनं वेदना आणि दुःख देतात आपल्याला, त्याची जाणीव होते, त्या क्षणी आपल्या लक्षात येईल की कार्यात एक तर निर्दोष राहिलेलं नाही, त्यात काहीतरी दोष निर्माण झाला आणि त्याच्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी वेदना आणि दुःख होतात. आपल्याला कोणत्याही प्रकारचं जर दुःख असेल तर ते तिकडून लक्ष वेधून घेण्यासाठी दिलेली ती हाक आहे. इट्स अ कॉल फॉर एन्क्वायरी. गेल्या वेळेला म्हटलं तर तो एन्क्वायरीसाठी कॉल आहे. मनुष्य सामान्य पातळीवर तो लवकर अटेंड करतो, कारण न अटेंड करणं त्याला परवडत नाही. पोट बिघडलं तर तो त्याची व्यवस्था करणारच, वेळाला येत नसेल ती व्यवस्था करणारच. तसं मनाचं सगळं बिघडलेलं आहे, त्याची व्यवस्था तो करीत नाही. अडचण आपली ती आहे. ते जर शांततेनं ते सुधारणा तिकडे करायचा प्रयत्न केला, आता आपल्याकडे त्याला शरणागतीपर्यंत सर्व मार्ग आहेत. तर ते सगळे मार्ग त्यांना तेही मान्य आहेत. तर ते त्यासाठी जसं निरोगी शरीर बरोबर आहे, लक्ष वेधून घेत नाही आपलं. निरोगी शरीराकडे लक्ष जात नाही. शरीरात रोग उत्पन्न झाला की शरीराकडे लक्ष द्यायला सुरुवात होते. तो कुठेही उत्पन्न हो, काही हो. तर त्यासाठी मनापलीकडे जायला सुद्धा जर हवा असेल तर ते सुद्धा त्या अर्थाने निरोगीच लागतं, म्हणजे निर्दोष लागतं. दोष कुठले ते आपल्याला समोर ठेवलेलेच आहेत. तेव्हा हे जर सुस्थितीत जोपर्यंत नाही, जोपर्यंत त्याच्या स्थिती बरोबर नाही, तोपर्यंत मनाचा त्रास होत राहील. आणि एक वेळ शरीराचं काम आपल्या हातात कदाचित नसेल, पण मनाचं आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्या दृष्टीनं मनाचं करणं काम शक्य आहे. आपण ते करावं. भय, हव्यास, भीती या कुठल्या कारणाने आपण कसले काय कामाला प्रवृत्त झालो आहोत का, किंवा कुठल्या क्रियेवर त्याचा परिणाम आहे का, हे शोधलं तर. आणि हे काम दुसरं कोणीही करणार नाही. त्यांचं म्हणणं की तुम्ही जसे बोर्ड लावता तुमचा कचरा तुम्ही उचला, तसं त्यांचं म्हणणं आहे तुमचा कचरा तुम्हीच उचला. मनाचा कचरा तुम्हीच करून ठेवलेला आहे मनामध्ये, तो तुम्हीच उचला आणि त्या फेकून. आणि कल्पना, मतं, आग्रह, अमकं तमकं, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, हे सगळे आपण करून ठेवलेले. तर ते उचलावं आणि कचरा जरा फेकून द्यावं. स्वच्छ मन एकदम स्वच्छ निर्मळ, जे आपल्याला करायचे ते मोकळेपणाने आणि शांततेनं आणि व्यवस्थित, म्हणजे त्याच्या ह्या
एवढ्या गोष्टीसुद्धा पुरेशा होतील आणि ते आपल्याला काम बरोबर किंवा निदान बरोबर मार्गावर ठेवतील. त्यांना स्वतःला त्यांनी म्हटलं की तुम्हाला काय पुरलं, म्हणजे तुमचा गुरूंच्यावर विश्वास होता. तर त्यांनी ते मगाशी बोललो तसं की त्यांच्या वचन जे त्यांनी मला सांगितलं त्याचं मी पक्कं स्मरण ठेवलं. मग स्मरण ठेवलं एवढंच तुम्हाला पुरलं का त्यांना? ते म्हणले स्मरण ठेवलं म्हणजे त्यांचं म्हणणं मी लक्षात ठेवलं आणि एवढं पुरेसं होतं का? तर ते म्हणाले की याच्या पलीकडे मला विचार करायला सवडच मिळाली नाही, कारण मी जे लक्षात ठेवलं होतं ते मला सारखं आठवत होतं. आता सारखं ज्याला तेच आठवत आहे त्याला त्याप्रमाणे करण्यापलीकडे आणखीन मध्ये काही पायरीच नाही आहे. ज्यांना ऐकलेलं करण्यामध्ये अंतर लागतं त्याला कृष्णमूर्ती सायकोलॉजिकल डिस्टन्स म्हणायचे. म्हणजे पटलेलं आहे, अगदी खरं आहे, पण मी काय करायला तयार नाही अजून. माझा असा विचार आहे की एकदम काय एवढं जमणार नाही आपल्याला, एक 4-8 दिवस दिले पाहिजेत, महिनाभर दिला पाहिजे, असं झालं मग माझ्यात बदल होईल. म्हणजे ते म्हणले कधी होणार नाही असं म्हणा सगळं. कृष्णमूर्ती सेठ होते म्हणून तिथंच म्हणाले. ते म्हणाले की एवढं त्यांचं मंत्र त्यांनी दिला आहे, तू स्वरूप आहे, तू देह नव्हे वगैरे सांगितल्याबरोबर त्याच्यानंतर मी तेवढं लक्षात ठेवणं मला कुठं वेळच मिळाला नाही. एक तर माझं मन नेहमी त्यांच्या स्मरणात किंवा त्यांनी दिलेल्या मंत्रात गुंतलेलं असायचं. त्यामुळं मला इतर विचार करायची गरजही लागली नाही, सवडही मिळाली नाही. तेव्हा मी एवढं पुरेसं होतं असं आपल्याला म्हणायचं का? तर हो, मला असंच म्हणायचं, एवढंच पुरेसं आहे खरं सांगायचं तर. ते म्हणले मी गुरु आणि त्यांचं वचन याचं तरी स्मरण करीत होतो. मी तर तुम्हाला असंही म्हणतो की तेवढंही नाही केलं तरी चालेल, तुम्ही फक्त स्वतःचं स्मरण ठेवा. तुम्हाला स्वतःचं त्या अर्थाने स्मरण नाही, मी कोण आहे याचं खऱ्या अर्थाने स्मरण नाही, त्यामुळं अशी अडचण आलेली आहे. मी कुणीतरी स्वतःला समजून बसलो आहे. मानसिक गोंधळ झाला आहे म्हटलं नाही तो असं आहे, मी कुणीतरी स्वतःला समजून बसलो, मी कोणी नाही आहे खरं सांगायचं तर त्या अर्थाने. आणि जो कोणी आहे तो इतका आहे की जगाला हलवेल एवढा तो कोणीतरी मी आहे. मग तेवढाच मी आहे. हा जो बाकीचा आहे ना, हा सगळा तो सांगितला तो गोंधळ झालेला आहे सगळा. तेव्हा तेवढंच स्मरण ठेवा, तेवढी श्रद्धा ठेवा आणि त्या अर्थाने तुमचं भलं व्हावं असंच मला वाटतं केव्हाही. आणि तसं का वाटतं तर तो माझा स्वभाव आहे. खरं सांगायचं तर याच्यातून शिकता येतं बरोबर. ही कोणाचंही भलं वाटणं असा ज्याचा स्वभाव झाला त्याला आणखीन काही वेगळ्या साधना करण्याची गरज लागत नाही. तीच त्याची साधन आहे, कारण ती कुठेतरी आड मनात तेच येतं, ते येऊ नये ह्याच्यासाठी हे आपल्याला पुरेसं आहे. जे आपल्याला अडचणी आहेत ते ह्यातून सुटायला आपल्या जीवशास्त्रीय दृष्ट्या ज्या मोठ्या इच्छा आहेत इच्छा नाही, त्यातल्या गरजा सांगा. गरजा तात्काळ आणि छोट्याशा कामाने पुऱ्या होण्यासारख्या आहेत, मन इच्छा न पुऱ्या होण्यासारख्या आहेत, करट्या मानसिक आहेत. गरजा आहेत शारीरिक पातळीवर, त्या गरजा पुऱ्या होतील म्हणजे त्या कमी आहेत. तेव्हा इथं त्यांचं म्हणणं की याच्यातही गुरुचा प्रश्न आला तर त्याच्यात व्यक्तिपूजेचा अजिबात संबंध नाही. साधनेविषयी तुमची निष्ठा आणि स्थैर्य किती आहे याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. त्याचं तुम्हाला मनापासून करायचं असेल तर तुम्हाला त्या अर्थाने दुःख किंवा राहणार नाही. तर त्याची खुली किंवा त्याची निष्ठा, त्याचं स्थैर्य ही किती आहे याच्यावर हे अवलंबून आहे. आता काही शब्द असे त्यांचे नेहमी धक्का देणारे असतातच, त्याबद्दल त्यांनाही कल्पना आहे. ते म्हणाले की तुम्ही दोन्हीकडून स्वीकार करू शकता. एक तुम्ही हे गुरुचे ग्रंथ आहेत उदाहरणार्थ, हे जीवन ग्रंथ आहेत, त्यातला थेट शब्द स्वीकार करा. त्या शब्दाचं काय करा ते तुम्ही सांगितले, तो अनेक वेळेला तुम्हाला त्या शब्दाबद्दल अचंबा वाटेल, कारण सत्याबद्दल अचंबाच वाटतो आपल्याला नेहमी. सत्य इतकं परिचित नाही, असत्याबद्दल अचंबा वाटत नाही. बाहेर गर्दी झाली आहे, हे झाले आहे, ॲक्सिडेंट झाला, याच्याबद्दल काय अचंबा वगैरे वाटत नाही, त्या अर्थानं नसतं. ते आत्मचा प्रश्न आहे, आतला प्रश्न आहे. तिथे प्रश्न आला की त्याच्याबद्दल काहीतरी सत्य ऐकलं की आपलं मन गोंधळात आहे किंवा सगळ्या काहीतरी आत हे मानसिक गोंधळ झालेला आहे, मोठा काहीतरी घोटाळा झालेला आहे आणि तो आपल्याला दुरुस्त करायचा आहे म्हटलं की आपल्याला असं वाटतं असं कुठं झालं आहे. ते त्या अर्थाने वाटत नाही, ते अचंबा वाटतो. तो वाटू दे, त्यांच्या शब्दाचं चिंतन करा, त्यांच्या शब्दाशी निगडीत व्हा, त्या शब्दांच्यावर प्रेम करा, त्या शब्दांनी अंतर्बाह्य वृद्धिंगत व्हा, त्यांचा शब्द आपलासा करा, त्यात सर्वस्व होता. म्हणजे मग तुम्हाला सगळं प्राप्त होईल, जे तुम्हाला समाधान जे हवं आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. आणि मी तेच केलेलं आहे, तर मी माझा सगळा वेळ त्यांच्याकडे आणि त्यांच्या वचनाकडे लावितच. तर त्या अर्थाने त्यांना विचारलेलं आहे की त्याने ह्याच संदर्भात पुढे काही बरंच संवाद झाल्यानंतर एकदा विचारलं की आपलं काय ह्या बाबतीत, म्हणजे ह्याच्यात बाबतीत नेमकं काय करायला हवं आणखीन, म्हणजे असं काही थोडक्यात सांगता येईल का? तर म्हणायचं की स्वतःच्या ज्या भौतिक आणि मानसिक मालमत्ता आहेत त्या बाबतीत मोकळे व्हा.
तर हे धक्का देणारच आहे आणि अचंबी तेच करणार आहे, पण त्याच्यावर चिंतन करायला हरकत नाही. एकदम मला आता जाणार असं काही समजू नका किंवा सोडावे लागणार आहे असं समजू नका, पण लक्षात ठेवायला हरकत नाही की ते सत्य आहे. सत्याशी जवळ जायला थोडंसे ढग असतेच, त्यामुळे तेवढं त्याच्यातलं आहे. तर स्वतःची जी भौतिक मानसिक मालमत्ता आहे त्या बाबतीत पूर्ण मोकळे व्हा आणि स्वतःबद्दलची कुठलीही चिंता मनात ठेवू नका, आणि मग तुम्ही आत्मशोधासाठी खरे मोकळे व्हाल. म्हणजे आपल्याला नाम घ्यायला अडचणी कोणत्या येतात त्या ह्याच आहेत सगळ्या. त्या अडचणीमुळे नाम घेता येत नाही. साध्या भाषेत आपल्याला सांगायचं झालं, एखादं काम करता येत नाही. काय सांगितलं असेल त्याने, काहीतरी मंत्र सांगितलं असेल, काय पारायण सांगितलं, ते काम सांगितलेलं आहे, काही सेवा सांगितलेली आहे, तर ती करायला अडचण कुठली असते? तर हे आपण स्वतःच्या चिंतेतनं मुक्तच होत नाही, त्यामुळे त्याला वेळ मिळत नाही. तर स्वतःची चिंता सोडून द्या त्यांच्यावर. नाहीतरी मी चिंता करून आज जगात काही आत्तापर्यंत जो काही फरक पडला एवढाच पडणार आहे माझ्यासुद्धा. तर त्याचा अर्थ त्यांच्यावर सोपून बघायला तर काही हरकत नाही. मनुष्य कसं ही वॉन्ट्स अ सेफ लाईफ, म्हणजे त्याला धोका नको असतो फार मोठा, तर त्या अर्थाने निदान प्रयोग करून पाहायला हरकत नाही. ही 8 दिवस तुमच्या इच्छेने घालवे. माझ्या लक्षात आलं याच्यातनं प्रयोग काय करता येईल. 8 दिवस तुमच्या इच्छेने घालवायचे ठरवले, असं जर एखाद्याने ठरवलं 8 दिवसात त्याच्या मागच्या 8 दिवसापेक्षा नक्की फरक आहे. मग त्याच्या धंद्यात फरक होईल, त्याच्या दृष्टीनं त्याच्या स्वभावात फरक होईल, त्याच्या व्यवहाराच्या बाबतीत फरक होईल, ज्या चिंता आहेत त्याच्यातून कमी झाले, सगळ्या बाबतीत त्याला जे मागच्या आठवड्यात त्यानं केलेलं होतं त्यावेळेला जी काळजी, जे काय सगळ्या उद्योग त्याच्या मागं होता त्याच्यापेक्षा नक्की त्याचा पुढचा आठवडा चांगला गेलेला असेल, आणि ह्यावरून तरी त्यांनी खात्री बाळगून पुढचं वाटचाल करावी. तेव्हा त्याबद्दल त्यांनी एक परंपरेबद्दल प्रश्न विचारला, तेवढा करतो आणि थांबतो, वेळेचा जर थोडं बंधन आहे. तर तुम्ही याच्यासाठी, म्हणजे आम्ही असं ऐकलं आहे की ते बरोबर आहे, ते तिकडचे लोक आहेत, दोघंही वेगवेगळ्या ह्या दोन्ही देशातले महत्त्वाच्या, तर त्यांच्या सहवासात राहिलं तर मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. संतांच्या ऋषींच्या सहवासात राहिलं तर मुक्तीचा मार्ग मोकळा होतो असं आम्ही ऐकलेलं आहे, परंपरा सांगते. तर आणखी कोणत्या साधनाची जरूर पडत नाही. तर मग आता आम्ही तुम्हाला पाहतोच आहोत, तर लोकांनी आपल्या सहवासात राहण्याच्या दृष्टीनं आपण एखादा आश्रम नाही का काढायचा. ते म्हणाले मी जर आश्रम काढला तर मी स्वतः त्याचा कैदी होईल. मी स्वतःला कैदी करून घेऊ इच्छित नाही, त्या अर्थाने मी कैद नाही होऊ शकत. तेव्हा एक सर्वसाधारण छप्पर किंवा सर्वसाधारण अन्न यामुळे आतिथ्यात फरक पडत नाही. सहवासात राहणं म्हणजे काय ते आपण आता पुढच्या चिंतनासाठी ठेवून देऊ. सहवासात राहणं म्हणजे काय? सहवासात राहणं म्हणजे एकाच ठिकाणच्या हवेत श्वासोच्छ्वास करणं नव्हे. एवढं पुरेसं आहे आपल्याला. पुढचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे फक्त इथं लिहून ठेवतो. आपली भेट होतीच, जपाच्या निमित्ताने इकडे तिकडे जाणं येणं होतं, त्यावेळेला चिंतन असावं आपलं. सहवासात राहणं म्हणजे एका ठिकाणच्या हवेत श्वासोच्छ्वास करणं नव्हे. तसं असू शकतं पण ते नव्हे, त्याचा अर्थ म्हणजे पूर्ण तो नव्हे. एका ठिकाणच्या हवेत श्वासोच्छ्वास करणं नव्हे. सहवास किंवा सत्संग याचा अर्थ विश्वास असणं, श्रद्धा असणं, आज्ञापालन करणं, क्रमानं बघत विश्वासाची श्रद्धा असणं, आज्ञापालन करणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरूंचे जे सदहेतू असतात ते वाया न घालवणं. त्याच्यासारखं मी कुठे काय वाचलं नाही की त्यांचे जे सद्गुरूंचे जे हेतू असतात ते हेतू वाया न घालवणं. ते काहीतरी हेतूनं काम करीत असतात. एखादा मूर्तिकारच असतात, त्या मूर्तीवर बारीक सारीक एवढी तेवढी कोरसुद्धा तो काढून त्याचे कष्ट करीत असतो की ही मूर्ती घडावी. ते त्यांचे हेतू असतात, त्यांना काही त्यांचं मिळवायचं नसतं. तर त्यांचे सदहेतू वाया न घालवणं, हृदय गुरुला नेहमी धारण करणं आणि त्यांच्या शिकवणीचं स्मरण ठेवणं हा खरा सत्संग आहे. खरा सत्संग. त्यामुळे तो भौतिक अर्थाने, त्या अर्थाने शारीरिक दृष्टीनं जवळ राहण्याला फारसं महत्त्व नाही आहे, पण फारसं नाही. याला जेवढं आहे तेवढं त्याला नक्कीच नाही. हे जे सांगितलं आहे की सदहेतू वाया न घालवणं किंवा विश्वास ठेवणं, श्रद्धा ठेवणं, आज्ञापालन करणं, यांनी जो सत्संग होतो तो खरा सत्संग होतो. तेव्हा तुमच्या समग्र जीवनात गुरुबद्दलचा विश्वास, भगवंताबद्दलचा विश्वास आणि प्रेम हे प्रगट होऊ द्या. तो खरा सत्संग आहे. आपल्या जीवनामध्ये तेवढं त्यांचं, महाराजांचं काय असेल, काय स्वामींचं असेल, कोणाचं असेल, तर ते स्थान त्याला सर्वात जास्त तिथे असू दे. आणि त्यांना जे अभिप्रेत आहे त्या पद्धतीचं ते जे जीवन ते स्वतः जगलेले, त्याच्यात त्यांनी जे जीवमात्राच्या एवढ्या तेवढ्या गोष्टीपासून ते ह्या सगळ्या जडसृष्टीपर्यंत सर्वत्र जे त्यांनी जे प्रेम दाखवलेलं आहे, जे ज्या जिव्हाळ्याने कळकळीने त्यांनी काम केलं, ते आपल्या जीवनात प्रकट होऊ दे. आणि त्या अर्थाने जेव्हा ते प्रकट होईल तेव्हा आपल्याला त्यांचा सत्संग लाभला असं म्हणता येईल. ह्या सत्संगाकडे आपलं लक्ष असावं आणि त्या दृष्टीनं आपण आपल्याला शक्य असेल ते करीत असावं. निदान त्यांनी जे सांगितलं या दृष्टीनं विचार करायला काय, हे जे म्हटलं तेवढं तरीसुद्धा जरी आपण विचार करीत गेलो
तरी आपल्यातल्या असंख्य गोष्टी ज्या आपल्याला ज्याच्यापोटी आपला दिवस जातो, तर त्याच्यातल्या किती गरजेच्या आहेत, त्या इच्छा आहेत का गरजा आहेत, याच्यावर जरी विचार केला तरी आपले दिवस आपल्याला लवकर गुंडाळता येईल चांगल्या अर्थाने, आणि तो त्यांना जे अभिप्रेत आहे त्या कामात लावता येईल. तर एवढं सध्या विचाराला पुरेसं आहे. आणि त्यांचे हेतू सदहेतू वयाने घालवणं हा सुद्धा, कारण आपल्याला सांभाळले ते त्यांनी सांभाळलेलं आहे. प्राण, बाहेरची हवा काय, पाणी काय, सगळं ते भगवंताचंच आहे, तेच आपल्याला सांभाळतं. त्याचाही आपल्याला सांभाळण्यामागे काही काही हेतू आहे. तर तो कोणता आहे एवढं शोधून काढायला जरी गेलं तरी सुद्धा आपल्याला काहीतरी सापडेल. त्यात स्वतःवरच प्रकाश पडेल आणि आपण काय करावं हे नक्की कळेल, आणि काय करू नये हे पण कळेल, आणि बरंचसं आपण करतोय ते करून न करण्यासारखंच आहे हेही कळेल. ते कळलं की नेमकं काय आहे ते कळेल. त्याच्या मागे लागलो तर आपलं काम लवकर सोपं होईल. एवढं त्यांच्याकडून घेतलं तरी चालेल. आपल्याला अर्ध्या तासाच्या ब्रेकसाठी थांबायचं. राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम, जय राम कृष्ण हरे राम, जय राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम, हरे राम, जय राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम,